आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. संस्थेच्या प्रगतीपुरतं मर्यादित न राहता समाज हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी संवेदनशील व दूरदृष्टीपूर्ण भूमिका साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व त्यांच्या परिवाराकडून प्रकर्षाने दिसून येते. समाजासाठी काहीतरी वेगळं, विधायक आणि दीर्घकालीन योगदान देण्याची त्यांची तळमळ प्रेरणादायी असून हेच बाब साई आदर्श संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचं खरं दर्शन घडवते, असे गौरवोद्गार तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी काढले. पत्रकार दिनाचं औचित्य साधत साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं आज शुक्रवार सकाळी पत्रकार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉक्टर अमित पवार बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, विलास कुलकर्णी, रफिक शेख, राजेंद्र वाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासनाचे तिन्ही स्तंभ योग्य दिशेनं कार्यरत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याचं महत्त्वाचं काम पत्रकार करतात. समाजातील सकारात्मक घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पत्रकारांकडून सातत्यानं होत असतं. ऑपरेशन मुस्कानसह पोलिसांच्या विविध उपक्रमांमध्ये पत्रकारांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं सन्मानाचे मानकरी पत्रकारच आहेत. कॅमेरा आणि पेन यांचा वचक सर्वांवर असतो, हेच पत्रकारांचं खरं सामर्थ्य आहे. अल्पवयीन मुली चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे, असं त्यांनी नमूद केलं. साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले, साई आदर्श परिवाराच्या जडणघडणीत तसेच संस्थेच्या सामाजिक वाटचालीत पत्रकारांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. सध्या संस्थेच्या जिल्ह्यात 22 शाखा कार्यरत आहेत. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. सामाजिक भान जपत संस्थेच्या नफ्यातील काही भाग समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च केला जातो. येत्या काळात संस्थेचा 200 कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केलं तर आभार प्रदर्शन रियाज देशमुख यांनी केलं. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.